आहे तुमचे पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत वयवाढ संदर्भात। तर बहुतेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा आता संपलेली आहे। त्यांना मित्रांनो कोरोनामध्ये 2 वर्ष वयोमर्यादा वाढवून दिली पाहिजे होती, पण मित्रांनो बघा मागच्या वर्षी परंतु आता ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा आता संपली आहे त्यांचा आता शेवटचा चान्स आहे। तर त्या खूप विद्यार्थी मला कमेंट करतात की सर वयोमर्यादामध्ये वाढ झाली पाहिजे, वयोमर्यादा वाढवली पाहिजे। तर बघा मित्रांनो, शासनाने काय वयोमर्यादा संदर्भात माहिती दिली, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नक्की सिलेक्ट करा। तर बघा मित्रांनो, इथं माहिती देण्यात आलेली आहे। तर वयोमर्यादा संदर्भात माहिती आहे। इथं बघू शकता, जो अर्ज आहे, अर्ज सादर करायचा अंतिम दिनांक म्हणजे 31 मार्च 2023 रोजी किमान व कमाल वयोमर्यादा संदर्भात खालीलप्रमाणे देण्यात आहे। बघा, आता भरपूर विद्यार्थी आहेत की त्यांची वयोमर्यादा आता समजून घ्या 15 मार्चपर्यंत ती संपण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर त्यांनी 31 मार्चपर्यंत सांगितले आहे। ठीक आहे, तर काही विद्यार्थी असे आहेत की त्यांची वयोमर्यादा जी आहे ती शेवटचे म्हणजे 1 दिवस अपूर्ण पडतो आहे, तर त्यांच्यामुळे ते पोलीस भरतीमध्ये बसत नाही। तर शासनाला एकच विनंती आहे, गृहमंत्री साहेबांना, त्यांनी पण मागे सांगितलं होते की वयोमर्यादा संदर्भात आपण सकारात्मक पॉझिटिव्ह विचार देऊ। तर मित्रांनो, त्यांना एकच विनंती आहे की तुम्ही जे आपले गोरगरीबचे लेकरं आहे त्यांना कमाल एक वयोमर्यादा संधी द्यावी, त्यांना शेवटची संधी द्यावी। मागच्या भरतीमध्ये पण कोरोनामध्ये तुम्ही 2 वर्ष वयोमर्यादा वाढ दिली गेली होती, पण ह्या भरतीमध्ये त्यांना किमान 1 वर्ष त्यांना सवलत द्यावी, अशी शेवटची जी संधी आहे त्यांना वयोमर्यादा संदर्भात संधी द्यावी, ही विनंती आहे। बघा, भरपूर विद्यार्थी असे की आता मागे तुम्ही बघितले की भरपूर सर सपोर्ट करताय, यूट्यूबवाले पण आपले भरपूर सर सांगताय विद्यार्थ्यांना की आझाद मैदानावर आंदोलनं झाली, भरपूर हे झालं। ठीक आहे, त्यामुळे वयोमर्यादा संदर्भात बघा, वयोमर्यादा संदर्भात लवकरात लवकर आता बघा 6 दिवस 5 दिवस उरले फक्त तुमचे 31 मार्चपर्यंत तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या भरपूर विद्यार्थ्यांना। आणि बघा, SC-BSC जे कास्ट आहे मित्रांनो तुमचं SC-BSC ते कास्ट भरपूर विद्यार्थ्यांना निघत नाही आहे, तर त्याच्या संदर्भात पण लवकरात लवकर माहिती कळवा। विद्यार्थी खूप गोंधळमध्ये पडलेले आहेत की EWSमध्ये फॉर्म भरावा की ओपनमध्ये भरावा की SBSC 10% ते प्रमाणपत्र निघत नाही, भरपूर म्हणजे मोठा गोंधळ झालेला आहे। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर वयोमर्यादा संदर्भात पण एक लवकरात लवकर JR पाठवा, आणि तर काही ना काही लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्या मित्रांनो। बघा, शासन त्या संदर्भात जी माहिती देत असते ते मी तुम्हाला देत असतो, त्यामुळे हे मी काही माझ्या मनाने सांगत नाही, बरोबर आहे। त्यामुळे बघा, आता वयोवाढ संदर्भात जो बी काही निर्णय सर्वप्रथम मी तुम्हाला व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवर देत असतो, त्यामुळे तुम्ही जास्त कमेंट पण करू नका आता की वयोवाढ संदर्भात हे करा ते करा। बघा, माझा हा व्हिडिओ आहे, पण मी तुमच्यासाठी सदैव प्रयत्नच करीन की वयोमर्यादामध्ये तुम्ही बसलेच पाहिजे आणि वयोमर्यादा वाढलीच पाहिजे मित्रांनो। सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे वयोमर्यादा वाढेलच तुमची, पण तुम्ही जास्त पण हे नको करा की बघा, तर गृहमंत्री साहेब पण बोलले होते वयोमर्यादा वाढली गेली पाहिजे। ठीक आहे, तर वाढणार आहे, तर त्या संदर्भात आपण जी काही माहिती येत असते ते मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नक्की सिलेक्ट करा। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।